विषय आता त्या विषयामध्ये ज्यावेळेस साधक बाधक चर्चा झाली, ई लायब्ररीचा विषय आला, त्यावेळेस त्या विभागाचे प्रमुख त्यांना समोर बोलावण्यात आलं. त्यांनाही विचारलं का हा जे संकल्पना जर तुम्ही मांडून राहिले त्याचा आराखडा नेमका काय. तर त्यांच्या मते त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे सध्याच्या स्थितीत असं काहीच नाही अजून, म्हणजे आराखडा अजून बनलेला नाही, याच्यामध्ये काय काय करायचं काय नाही हे तुमच्याकडून सूचना येऊ द्या सगळ्या सदस्यांकडून. मग तिथे चर्चा झाली, सगळ्या सदस्यांनी एक एक विषय आपल्या आपल्या मतानं तिथं मांडलं, पण तो पूर्णत्वास जाऊ शकत नव्हता कारण एका दिवसात ही गोष्ट शक्य नव्हती. तर ई लायब्ररीत आपल्याला द्यायचं काय काय, प्रत्येकानं आपापला विषय मांडला. कोणी सांगितलं की वर्क फ्रॉम होम साठी त्या ठिकाणी येणारे आपल्या चांदूर रेल्वे शहरात जे लोक आलेले आहेत, जे घरून काम करून राहिले, त्यांनाही आपण तिथं बसायसाठी सुविधा देऊ. कुठं देऊ आपण सगळ्यांनी मग एक चर्चा चालू झाली त्या ठिकाणी. आणि हुतात्मा स्मारक या ठिकाणी ऑलरेडी लायब्ररी आहेत, पण परिसर चांगला आहे, तिथं काहीतरी करू. म्हणजे एक एक संकल्पना त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मनातून मांडली. बप्पू दादांनी मांडली, बच्चू भाऊनी मांडली, प्रत्येकाने सांगितलं मग एमपीएससी युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण कशा पद्धतीचा ऍक्सेस देऊ शकतो या नेटच्या ह्याच्यातून, मग काय फी ठेवली गेली पाहिजे, काय होईल, ह्या सर्व गोष्टी झाल्या. याच्यामध्ये 70 कम्प्युटरचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नव्हता त्या दिवसचा विषय. हा उल्लेख नसताना ठीक आहे, मग त्याच वेळेस एक सूचक म्हणून मी आणि अनुमोदक म्हणून आमच्या करुणानिधी हजारे यांनी त्या प्रस्तावाला एकच सांगितलं की जेव्हा केव्हा हा विषय पुढे येईल त्यावेळेस पूर्ण आराखडा बनवून हा पुढे आला पाहिजे, त्याच्यानंतर आपण त्या विषयाला मान्यता देऊ आणि जे काही दरपत्र किंवा जे काही पैसे लागतील त्या गोष्टीसाठी त्या विषयावर आपण चर्चा करू. आता हा विषय त्या ठिकाणी त्या दिवशी थांबून गेला. त्याच्यानंतर या विषयावर कोणतीच चर्चा नाही. त्यानंतर डायरेक्ट 3 मेचा हा उद्घाटन सोहळा. हा विषय झाल्यानंतर आता तुम्ही जे म्हटलं की तुमच्याच घरात कार्यक्रम होऊन राहिला, तुम्ही जायला पाहिजे होतं. सर विषय कसा होता की आमच्याच घरात कार्यक्रम होऊन राहिला पण आम्हालाच माहित नाही, ही परिस्थिती सत्य आहे. पत्रिका कोणालाच मिळालेली नाही. बरोबर, एखादी गोष्ट विश्वासात, आमचं म्हणणं दुसरं काहीच नाही, जर आपल्या ठिकाणी कार्यक्रम होत असेल तर विश्वासात घ्या, आम्ही यायला तयारच आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, त्या दिवशी कार्यक्रम होता, त्यावेळेस सांगितलं आम्ही स्वतः गेलो, संविधान वाटलं गेलो, आम्ही गेलो. जेव्हा सांगितलं गेलं त्यावेळेस आपण जातो. आता हा कार्यक्रम शासकीय नव्हताच, हा त्यांनी अरेंज केला. हे शासकीय नव्हता हे गोष्ट हे त्या तिथल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा म्हणजे अचंबित करणारी, त्यांनाही माहित नव्हतं. जसं तुम्हाला माहित नव्हतं, तुम्ही म्हटलं की आम्हाला प्रेस नोट म्हणजे प्रेस कॉन्फरन्स आदल्या दिवशी झाली, आम्हाला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. ठीक आहे, माहिती नव्हती, हा विषय घडला, सगळं झालं. पण सगळं घडत असताना हे खोट्या प्रसिद्धीसाठी जो हे थोटांड मांडलं गेलं. आता त्या दिवशी तिथं थोटांड म्हणजे कसं का या गोष्टीची विचारणा केली तर तुमच्या समोरच सगळा विषय आहे, याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे का सदर विषया संदर्भात अद्याप निविदा प्रक्रिया करण्यात आली नाही. निविदा प्रक्रिया नाही, त्या गोष्टीचा ठराव नाही, काहीच नाही. म्हणजे लोकांसमोर आपण कशासाठी आणून आलो. बरं, हे करत असताना नाही आमचं त्या दिवशी जे त्या दिवशी सभा झाली 15/5 या दिवशी आम्ही विषय विचारला, अध्यक्षांना विचारला का मॅडम तुम्ही हा विषय घेतला, ही गोष्ट चुकीची होती. जर तुम्ही आम्हाला विश्वासात घेतलं असतं तर आमची काही संकल्पना होता. सर्वांनी एक गोष्ट त्यावेळेस म्हणजे आम्ही जेव्हा चर्चा करतो, शेवटी ग्रुप आहेत, पण जेव्हा चर्चा होते त्यावेळेस आम्ही हे ठरवलं होतं की जर लायब्ररी झाली तर आपण त्या लायब्ररीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव देऊ, हे आम्ही बोललो होतो. पण हे कसं म्हणजे जसं बच्चू भाऊन आताच सांगितलं का पोरगं व्हायचंच आहे पण पारसी होऊन गेलो, नामकरण होऊन गेलं, हे चुकीची गोष्ट. या गोष्टीचा निषेध म्हणून मॅडमला सांगितलं, त्यांनी एक दाखला दिला बोलण्यात, तो त्या मीटिंगच्या व्हिडिओ मध्ये आलंही असेल का तुम्ही कसं काय नगर परिषदच्या शाळेत जाऊन उद्घाटन करून आले, कोणत्या विषयाचं का जे आता हे डिजिटल साहित्य आपल्या त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे त्या विषयात. ऍक्च्युअली त्याचा मागचा विषय असा आहे का ज्या दिवशी हे साहित्य 2-3 दिवसाआधी उपलब्ध झालं होतं त्यावेळेस तर तिथल्या शाळेतल्या कर्मचारी शिक्षकांनी आमदार प्रतापदादा अडसर यांना फोन केला तर दादा धन्यवाद, आमच्या एवढ्या मोठ्या आयुष्यात म्हणजे आजपर्यंत जे आम्ही सेवा देऊन राहिलो या वेळेत असा प्रकार आजपर्यंत कधीच घडलेला नाही जो शाळेसाठी तुम्ही केलं, त्याच्यासाठी आपले मनापासून धन्यवाद. हा त्यांनी फोन केला. दादा मुंबई असल्यामुळं त्यांचा फोन इथे आला की बघ तुम्ही सगळे नगरसेवक त्या ठिकाणी जाऊन भेटी द्या त्या शाळेला. आम्ही त्या दिवशी अमरावतीला चाललो होतो, सगळे नगरसेवक एकत्र होतो आणि सोबत महत्वाचा विषय कसा का त्याच दिवशी या ठिकाणाहून अख्खाही आमच्या सोबत जाणार, कलेक्टर जवळ मीटिंग होती, तो नमोदाना संदर्भात आणि इतर विषयासंदर्भात. मग आता त्या ठिकाणी फक्त आम्ही भेट दिली, उद्घाटन सर कोणत्याच प्रकारचं केलं नाही. तुम्ही फोटो पहा, व्हिडिओ पहा, सगळ्या गोष्टी काय केलं, फक्त त्या ठिकाणी भेट दिली. याला उद्घाटन म्हणून का आम्ही कोणत्या प्रकारचं असं म्हटलं का? उद्घाटन हे बोललोच नाही, बातम्या दिल्या त्या ठिकाणी भेट
प्रसिद्धी केली. प्रसिद्धी कशी केली? खोटी नाही केली. विवेक दादा, तुम्ही मला हे त्या दिवशी म्हटलं की तेच गोष्ट सांगून राहिलो की खोटी प्रसिद्धी नाही केली. ज्या ठिकाणी भेट दिली तर भेट दिली हे सांगायला हरकत काय? भरपूर ठिकाणी भेटी देतात तुम्ही. त्या दिवशी मॅडम बरं असं नाही, आम्ही भेट दिली, आम्ही प्रसिद्धी केली, पण खोटी प्रसिद्धी केली का? प्रत्येक शाळेमध्ये जेवढे क्लासरूम आहेत त्या प्रत्येक क्लासरूमला एक एक डिजिटल बोर्ड काढलेला, जवळजवळ 30 ते 32 डिजिटल बोर्ड माईक आलं. ज्या कार्यक्रमाचं उद्घाटन त्या दिवशी उद्घाटन म्हणजे फेक उद्घाटन झालं नगर परिषद मध्ये, त्याचा जे काही डेमो देण्यात आला तो डिजिटल बोर्ड हा दादा म्हणजे दादानी म्हणून नाही, पण दादानी केलेल्या प्रयत्नातून जे काही डिजिटल बोर्ड या ठिकाणी प्रयत्न झाले आले त्याच्यावर दाखवण्यात आलं. म्हणजे प्रत्यक्ष आहे ना, कम्प्युटर कुठे आहे? ज्या माईकवर तुम्ही सभेमध्ये बोलता ते म्युझिक सिस्टीम, ते जे साऊंड सिस्टीम आहे ते त्या फंड मधून आलेली आहे, म्हणजे ऍक्च्युअली आलेली आहे ना, या ठिकाणी उपलब्ध आहे ना. भलेही ते डिजिटल बोर्ड लागले नाही, का नाही लागले याचं कारण असं आता मुलांच्या परीक्षा आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि येणाऱ्या काळात फक्त सुट्ट्या आहे. इन्स्टॉलेशन साठी तो स्पेशल माणूस येणार आहे, हे वापरून नाही ही चुकीची गोष्ट आहे. नगर परिषदनं त्या गोष्टी वापरायलाच नाही पाहिजे हे स्पष्ट मी तर या ठिकाणी आरोप करतो. त्या गोष्टीसाठी ज्या ठिकाणी ज्या कामासाठी त्या गोष्टी आल्या तर राहू द्या तिथं. तुम्हाला कार्यक्रम घ्यायचे, तुम्ही स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःसाठी कुठली गोष्ट उठवून आणून कुठली गोष्ट दाखवायला चुकीचं. हे त्या दिवशी बोललो तर त्यांनी स्पष्ट म्हटलं की तुम्ही आमच्यावर आरोप करता. म्हटलं आरोप नाही, या गोष्टीचा निषेध आहे. येणाऱ्या काळात जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर सर्व नगरसेवकांना, आता बीजेपी काँग्रेस या गोष्टी आम्ही करून नाही राहिलो, तुम्ही प्रत्येक वेळेस काय करतात ते काय हे लोक कोणत्याही गोष्टीत विरोध करतात, कोणत्याही गोष्टीत विरोध करतात. आम्ही विरोध नाही करून राहिलो. आमचं म्हणणं एवढं होतं की तुम्ही विश्वासात घ्या. विश्वासात घेतल्यानंतर जशा तुमच्या संकल्पना बाहेर काढता तुम्ही, तशा आम्हाला संकल्पना काढायची संधी द्या. आम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे, चांगल्या मताधिक्यानं प्रत्येकाला निवडून दिलेलं आहे. लोकांची अपेक्षा आहे का यांनी काहीतरी कामं केले पाहिजे. एनओसीचा मुद्दा काढला त्याच्यातही विरोध, कोणती गोष्ट काढली त्याच्यातही विरोध. आता त्या दिवशी एक नवीनच विषय काढला त्यांनी का चांदूर रेल्वे शहरामध्ये मोठे मोठे कॉम्प्लेक्स ज्या ठिकाणी बनवता येईल अशा ठिकाणच्या जागा सुचवल्या. बापू भाऊंनी त्या दिवशी जागा सुचवल्या म्हटलं तर कोणत्या कोणत्या जागा? आरक्षित जागा नगर परिषदकडून सांगण्यात आल्या, आरक्षित जागा सांगण्यात आल्या. ठीक आहे, सांगितलंय. मग सांगितल्यानंतर काय तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की या विषयावर आपण एक एजन्सी नेमलेली आहे, ते त्या ठिकाणी पाहणी करल, पाहणी झाल्यानंतर प्रस्ताव तयार करल आणि ते शासनाला पाठवून देईल. आम्ही सगळेजण उठून उभे झालो. का प्रस्ताव तयार करून पाठवण्याआधी संबंधित जागा आपण पाहू, सगळे मिळून अध्यक्ष त्या ठिकाणी मॅडमला मी विचारलं, मुख्याधिकारी मॅडमला विचारलं, मॅडम तुम्ही ज्या जागा सुचवल्या नगर परिषद हद्दीतल्या त्या जागेची पाहणी तुम्ही तरी केली आहे? माहिती आहे का? मॅडमने स्पष्ट सांगितलं मला माहिती. कोण बोलते? दोन जागा अशाही आहे. या सगळ्या गोष्टी काय करायचं म्हणून करायचं, खोट्या प्रसिद्धी नाही आपल्याला करायचं आहे ना. सांगायचं एकच आहे, एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, स्वायत्त संस्था आहे. इथं हे घर नव्हे आपलं का घरी जसं आपण एखादा निर्णय घेतो, मला टीव्ही आणायचा आहे, मला हे आणायचं आहे, त्यानं घरी आणू शकतो. पण इथं पेन जरी आणायचा असेल 5 रुपयाचा तर नगर परिषदमध्ये सभागृहामध्ये तो विषय घ्यायला लागेल, त्याची मान्यता घ्यायला लागेल, ठराव घ्यायला लागेल, तेव्हा ते सर्व काम करणार. कारण आपण मालक नाही, 5 वर्षासाठी जनतेनं आपल्याला निवडून दिलं आहे. तिथं फक्त एक केअरटेकर म्हणून, मालक जनताच आहे खरी त्याची, फक्त केअरटेकर म्हणून निवडून दिला आहे. तर आपल्याला फक्त त्याचे हाताळणी आहे, सांभाळणी आहे, त्याचे ठराव घेणं आहे आणि त्याची अंमलबजावणी करणं हे निरीक्षणासाठी पाहणीसाठी त्यानं विरोध दाखवला नाही. आम्ही बाहेर जात नाही. आम्ही